बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयाअंतर्गत येणाऱ्या रामटी प्रशिक्षण केंद्रासाठी 3 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून वर्ग करण्यात आलाय, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कृषी कार्यालय कृषी भवनाच्या एकाच छताखाली आणण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असंही नामदार भुसे यांनी स्पष्ट केलं। कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या परिसरात आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारानं आणि श्री भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या वतीनं राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थिनी वसतिगृह उभारण्यात आलंय। याचं उद्घाटन आज कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं। यानंतर नामदार भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यामध्ये बोलताना त्यांनी कोल्हापुरातील रामटी प्रशिक्षण केंद्रासाठी 3 कोटी रुपयांचा निधी शासनाकडे वर्ग करण्यात आला अशी माहिती दिली। याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कृषी कार्यालय कृषी भवनाच्या एकाच छताखाली आणण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असंही स्पष्ट केलं। आपल्या कोल्हापूर येथे जे काही रामेती प्रशिक्षण संस्था कृषी विभागाचा जे एक भाग आहे त्याचं काम पूर्ण करण्यासाठी 3 कोटी रुपयाचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। कृषी विभागाचे जे काही कार्यालय आहेत ते एका छताखाली आपल्या जिल्हा पातळीवरचं कार्यालय त्या ठिकाणी झालं पाहिजे, ही पण त्यांची सूचना आहे। मला वाटतं की या संदर्भामध्ये आम्ही सगळे बसू आणि सकारात्मक निर्णय करू। महापुरानं शेती क्षेत्रासह सर्वच घटकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे। या नुकसानीची पूर्ण माहिती हाती आल्यानंतरच भरपाईपोटी दिली जाणारी रक्कम जाहीर केली जाईल, असा खुलासा नामदार भुसे यांनी केलाय। नेमका किती घरांचं नुकसान झालं, शेतीचं किती नुकसान झालं, कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेतीचं नुकसान होत असताना काही ठिकाणी नदी काठावर असलेल्या जमिनी वाहून गेल्या, खरडून गेल्या, त्याच्यासाठीचे वेगळे निकष आहेत। तर हे सर्व त्या आयटम वाईज याचं बायफर्केशन सगळा डाटा शासनाच्या समोर येईल आणि पाठीमागेही दर कॅबिनेटमध्ये या संदर्भातली चर्चा होते। हा डाटा एकंदरीत संकलित केल्याच्या नंतर त्यांना मदत देण्याच्या संदर्भातलं नेमकं कारण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे मदतीचे धोरणं यापूर्वी झालेले आहेत। राज्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, ओला कोरडा दुष्काळ यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होते। यावर उपाय म्हणून हवामानातील फेरबदलात टिकणारी पिकं देणाऱ्या बियाणांचं संशोधन राज्यातील 4ही कृषी विद्यापीठात सुरू आहे, अशी महत्त्वपूर्ण माहितीही नामदार भुसे यांनी दिली। की पर्यावरणामध्ये जे काही बदल होत आहेत, नुसता पुराचाच विषय नाही तर कधी काही ठिकाणी पाऊसच पडत नाही, कधी ठिकाणी जास्ती पाऊस पडतो, कधी नको तेव्हा पाऊस पडतो, कधी गारपीट होते। तर या सर्व वातावरणामध्ये हवामानामध्ये जे काही बदल होत आहेत त्या अनुषंगाने आपलं बियाणं कसं असलं पाहिजे, कोणती पिकं आपण घेतली गेली पाहिजे, याचं 4ही कृषी विद्यापीठं त्याचा गंभीरपणे अभ्यास करतायत आणि मला वाटतं की लवकरच या संदर्भातले रिझल्ट जे येतील ते शेतकऱ्यांच्या समोर ठेवले जातील। केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन पिकांचे दर गडगडले, असा आरोपही नामदार भुसे यांनी केला। शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून नगदी पिकं घेणाऱ्या राज्यातील 5000 प्रगतशील शेतकऱ्यांचा डाटा कृषी विभागानं संकलित केलाय। या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन कृषी विभाग घेत आहे, असंही नामदार भुसे यांनी सांगितलं।